Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Send. Button. Showing items 36 to 40 of 40. Double tap to activate. इंग्रजी पाठ क्रमांक 56 आय लर्न इंग्लिश सो डू यू. म्हणजे मी इंग्रजी शिकतो अथवा मी इंग्रजीचं ज्ञान मिळवतो, तुम्ही इंग्रजीचं ज्ञान मिळवा माझ्याप्रमाणेच. गुड मॉर्निंग म्हणजे सुप्रभात. आज रविवार 13 डिसेंबर 2022. आपण आता पूर्ण झालेल्या कृतीबद्दल वाक्य शिकत आहोत. गुड मॉर्निंग एव्हरीबडी ऑन ऑल इन वन फॉर VI1. महादेव गुरु वेलकम यू ऑल फॉर टुडे इंग्लिश लेसन नंबर 56. I learn English, so do you. Today we are dealing since last lesson about the sentences which says that action is over. Alright, so we will see some more sentences today. तू आलेला आहेस का? हॅव यू कम हिअर? तू इथे आलेला आहेस का? आय हॅव कम हिअर. मी इथे आलेलो आहे. ती आलेली आहे का? हॅज शी कम हिअर? हॅज शी कम हिअर? ती इथे आलेली आहे का? येस, शी हॅज ऑलरेडी कम हिअर. म्हणजे ती नेमकी आलेली आहे. ऑलरेडी म्हणजे आलेली आहे, एकूणच ती आलेली आहे. शी हॅज ऑलरेडी कम म्हणजे केव्हाच आलेली आहे याचा अर्थ. शी हॅज ऑलरेडी कम हिअर. अच्छा. तिने माझी परवानगी घेतली आहे का? हॅज शी टेकन माय परमिशन? परमिशन परवानगी PERMISSION. हॅज शी टेकन माय परमिशन? तिने माझी परवानगी घेतली आहे का? तिने परवानगी घेतलेली आहे. शी हॅज टेकन परमिशन अथवा शी हॅज टेकन युअर परमिशन. तिने तुमची परवानगी घेतलेली, तुमची अनुमती. परवानगी, अनुमती अशा अर्थाने हा शब्द होतो. परमिशन अर्थात परमिशन हे नाउन आहे. परवानगी, अनुमती. पण घेणं देणं त्याला गिव्ह आणि टेक वापरतात. ठीक आहे. तेव्हा आता पहा, तुम्हाला सांगितलं खूप बदललं आहे. मी सांगितलं तुम्ही हा पाठ वाचला का? हॅव यू रेड अ लेसन? आता रेड मूळ READ, टू रीड म्हणजे वाचणे, पण त्याचा पास्ट टेन्स सेकंड अँड थर्ड फॉर्म दुसरा आणि तिसरं रूप. स्पेलिंग तीच आहे READ, पण रेड उच्चार त्याचा रेड, पण स्पेलिंग READ. म्हणजे त्याच्यामुळे काय असतं की तुम्ही त्याप्रमाणे उच्चार केल्याने अर्थबोध होतो. जर का तुम्ही रीडच केला तर त्याचा अर्थबोध नीटसा होणार नाही. त्यामुळे हॅव यू रेड धिस लेसन म्हणजे तुम्ही तो वाचलेला आहे का? येस सर, वी हॅव रेड ऑल द लेसन्स. आम्ही सर्व पाठ वाचलेले आहेत. वी हॅव रेड ऑल द लेसन्स. आम्ही सर्व पाठ वाचलेले आहेत. एक मिनिट. आम्ही सगळे पाठ वाचलेले आहोत. तुम्ही हा पाठ वर्गात केला आहे का? हॅव यू डन धिस लेसन इन युअर क्लास? तुम्ही तुमच्या वर्गात हा पाठ केला आहे का? हॅव यू डन धिस लेसन इन युअर क्लास? तुम्ही तुमच्या वर्गात हा पाठ केला आहे का? नो सर, वी हॅव नॉट डन धिस लेसन इन द क्लास. नाही सर, आम्ही हा पाठ वर्गात केलेला नाही. वी हॅव नॉट डन
दिस लेसन इन आवर क्लास. लक्षात घ्या, वी हॅव नॉट डन आवर दिस वी हॅव नॉट डन दिस लेसन इन आवर क्लास. आमच्या वर्गात आम्ही हा पाठ केलेला नाही. तुम्ही हे पुस्तक विकत घेतलं का? हॅव यू परचेस्ड धिस बुक? तुम्ही हे पुस्तक विकत घेतलं आहे का? हॅव यू परचेस्ड द बुक? अथवा हॅव यू बॉट? परचेस, PURCHASE, परचेस म्हणजे विकत घेणे. त्याचा सेकंड फॉर्म PURCHASED, म्हणजे मूळ शब्द PURCHASE, परचेस, त्याला डी लागला की परचेस्ड, सेकंड अँड थर्ड फॉर्म परचेस्ड. मराठीत आपण त्याला भूत आणि धातू साधित भूतकाळ असं म्हणतो. म्हणजे तिसऱ्या रूपाला धातू साधित. ठीक आहे. त्याचप्रमाणे बाय, BUY, लक्षात घ्या स्पेलिंग, BUY, बाय म्हणजे विकत घेणे. त्याचा पास्ट टेन्स, सेकंड अँड थर्ड पास्ट टेन्स बॉट, BOUGHT, बॉट, BOUGHT. हे लक्षात राहिलं पाहिजे. लक्षात स्पेलिंग लक्षातच राहिल्या पाहिजेत, नाहीतर होणार नाही. रमेश एका मुलाचा बाप झाला आहे. म्हणजेच वडील. आपण साध्या शब्दात बोली भाषेत बाप म्हणतो, पण वडील. रमेश हॅज बिकम ए फादर ऑफ अ चाइल्ड. ऑफ अ चाइल्ड. आता चाइल्ड, CHILD, चाइल्ड म्हणजे मूल. चिल्ड्रन म्हणजे मुलं. CHILD, चाइल्ड म्हणजे मूल, सिंगल. आणि चिल्ड्रन म्हणजे मुलं, CHILDREN, चिल्ड्रन म्हणजे मुलं. आणि बिकम, BECOME, बिकम म्हणजे होणे. होणे. बिकम म्हणजे होणे. बिकम, बिकेम, बिकम, बिकेम, बिकेम अशी पास्ट टेन्स त्याची रूप आहेत, फॉर्म आहेत. तेव्हा हे तुम्हाला आलं पाहिजे. रमेश हॅज बिकम, रमेश बिकम, बिकेम, बिकम. रमेश हॅज बिकम. पहा मजा कशी, पहिलं रूप आणि तिसरं रूप सारखं आहे, मधलं रूप केवळ चेंज होतं. रमेश हॅज बिकम ए फादर ऑफ अ फादर ऑफ अ चाइल्ड. रमेश हॅज बिकम ए फादर ऑफ अ चाइल्ड म्हणजे तो वडील झाला, बाप झाला, असा त्याचा अर्थ आहे. आता आमच्या वडिलांनी बैठक बोलावलेली आहे, कुटुंबाची बैठक बोलव. आवर फादर हॅज कॉल्ड ए मीटिंग ऑफ आवर फॅमिली. आवर फादर हॅज कॉल्ड ए मीटिंग ऑफ आवर फॅमिली. आमच्या वडिलांनी कुटुंबाची बैठक बोलवली, मीटिंग. MEETING, मीटिंग म्हणजे सभा, बैठक. MEETING, मीटिंग म्हणजे सभा किंवा बैठक. अशा हे लक्षात घ्या. आज मला सर्दी आहे. आय हॅव कोल्ड टुडे. COLD, कोल्ड म्हणजे सर्दी, पण कोल्ड म्हणजे थंड असाही अर्थ होतो. आणि म्हणून आय हॅव कोल्ड टुडे म्हणजे मला आज सर्दी आहे. आय फील कोल्ड टुडे म्हणजे मला थंडी वाजते, अथवा सर्दी भासते, सर्दीचा भास होतो. आय फील. पण आय हॅव कोल्ड टुडे म्हणजे मला सर्दी आहे. आय हॅव कोल्ड, COLD. आय हॅव कोल्ड टुडे, मला सर्दी आहे. लक्षात घ्यायचं. त्याला सर्दी झालेली आहे. ही हॅज गॉट कोल्ड. आता टू गेट कोल्ड म्हणजे सर्दी होणे. ही हॅज गॉट कोल्ड. आता त्याला थंडी वाजली आहे. ही हॅज फेल्ट कोल्ड. ही हॅज फेल्ट. इथे फेल्ट म्हणजे FALL, फॉलचा फेल्ट झाला आहे. सॉरी, माफ करा. FEEL, फील म्हणजे वाटणे, आणि ते फेल्ट त्याचा FELT पास्ट टेन्स झाला आहे.
सेकंड अँड थर्ड फेल्ट त्याला सर्दी झालेली आहे, थंडी वाजलेली आहे. ही फेल्ट कोल्ड, ही हॅज फेल्ट कोल्ड म्हणजे त्याला सर्दी झालेली आहे किंवा त्याला थंडी वाजलेली आहे. आता हे काही इंग्रजीत कसं होतं, काही वाक्य आपल्याला ना त्या पद्धतीने अर्थाने घ्यावं लागतात. त्यामुळे प्रमाणे वेळेनुसार तो अर्थ आपण घ्यायचा. त्याला ताप आलेला आहे. ही हॅज गॉट फीवर. ही हॅज गॉट फीवर म्हणजे त्याला ताप आलेला आहे. माया हॅज नॉट गॉट फीवर ॲट ऑल म्हणजे मायाला ताप आलेला नाही, मुळीच ताप आलेला नाही. बट शी हॅज गॉट कोल्ड म्हणजे तिला सर्दी झालेली आहे. शी हॅज गॉट कोल्ड, मायाला ताप आलेला नाही पण तिला सर्दी झालेली आहे. आय फील लाईक टू स्लीप म्हणजे मला झोपावंसं वाटतं. माय मदर हॅज स्लेप्ट टुडे माझी आई सध्या झोपलेली आहे. शी फील्स शी इज नॉट कीपिंग वेल आता तिला बरं वाटत नाही म्हणून शी हॅज स्लेप्ट टुडे ती आता झोपलेली आहे. तेव्हा असं ही वाक्य लक्षात घ्या. तो मित्र मला असं वाटतं मी आजचा पाठ इथेच थांबवतो. पुढील रविवारी पुन्हा नव्या वाक्यांसहित येऊ. तोपर्यंत राम राम. Send.